माझं नाव मयुरी उमेश डोंगरे. मी आता ॲडव्हान्स एक्सेल आणि डिप्लोमा इन टॅली दोन्ही पण कोर्स लावले होते. मला टॅलीला 85 आणि ॲडव्हान्स एक्सेलला 90 मार्क्स पडले. ओके. इथं आल्यावर असं पहिले काही ठरवलं नव्हतं किंवा वाटलं नव्हतं मला एवढे पडतील म्हणून, पण पडले. सरांची पडले म्हणजे तुम्हाला मदत केली का कोणी? नाही. मग कसं असं काही पडले असं कसं का बोललात? म्हणजे सर तुमची शिकवण्याची पद्धत सगळं असं वेगळं आहे. आधी असं वाटलं होतं जमन का नाही, करता येईल का नाही, मला काही समजन का नाही असं वाटलं होतं. पण तुमची शिकवण्याची पद्धत इतकी फ्रेंडली आहे. असं कधीच वाटलं नाही का आम्ही एका क्लासमध्ये येतोय आणि बसतोय. एकदम फ्रेंडली, सगळे फ्रेंडली. किती पण असं घरचं टेन्शन जरी असलं तरी क्लासमध्ये आल्यावर माणूस सगळं विसरून जायचं. कसं काय बरं एखादं सांगू शकता म्हणजे कसं एखादं उदाहरण? आता समजा घरी जरी थोडं काही वाद झाले असले किंवा काही असलं, इथं आल्यावर इतकं फ्रेंडली का घरी काय चाललंय सगळं दाखवतं डोक्यातून. काही म्हणजे असं काही मोटिवेशन मिळायचं का तुम्हाला तसं? आठवतंय सरांचं एखादं मोटिवेशन वगैरे? हा सांगा बरं, एखादं वाक्य आठवते किंवा एखादी सेंटेन्स. म्हणजे सर आम्हाला काय सांगायचे की आता म्हणजे ह्या वेळेला गेलेल्या वेळेपेक्षा येणाऱ्या वेळेला जास्त महत्त्व द्या. वाव, नाईस, थँक्यू मॅडम. ओके, तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नानुसार मला तुम्ही तुमचा फीडबॅक देताल. आणि प्रथम तुम्ही चांगल्या मार्काने पास झालात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुमच्या पुढच्या येणाऱ्या जीवनामध्ये तुम्ही जो काही जॉब करणार असाल तुमच्या लाईफमध्ये, तर त्यासाठी पण तुम्हाला बेस्ट विशेस, बेस्ट परफॉर्मन्स केलेला आहे. तर निश्चित तुम्हाला चांगला जॉब पण मिळेल आणि मीही 100% देण्याचा प्रयत्न करेल पा. तर सो मॅडम, तुम्हाला फर्स्ट डेपासून म्हणजे जॉईनिंग केली, तर त्या जॉईनिंग डेपासून त्या मंथपासून तर कसं वाटलं शुभम कम्प्युटर तुम्हाला, त्याबद्दल सांगू शकता? म्हणजे असं वेगळं काहीच नाही वाटलं. एकदम फ्रेंडली. एखादा प्रश्न नाही विचारला सरांना, कंटिन्युअसली डबल विचारता राहिलं तरी पण तुम्ही तो समजून सांगता एकदम. ओके. प्रत्येक कन्सेप्ट एकदम समजून आमच्या लँग्वेज मध्ये. वाव, थँक्यू. काही शिक्षकांचं असं असतं, मी एकदा सांगितलं तुम्हाला समजत नाही का, तुम्ही सारखं का विचारता मला. पण सर तुम्ही असं आम्हाला कधीच नाही केलं. एकदम फ्रेंडली, आमच्यात मिसळून एकदम आमच्यासारखं शिकवलं आम्हाला. हा प्रश्न माझा होता म्हणून तुमचं हे उत्तर आहे की खरंच तरी असता हा प्रश्न तरी पण माझं हेच तुमचं हेच उत्तर असतं का? म्हणजे तसं तुम्ही अंडरस्टँडिंग केलं त्यामुळे तुमचं उत्तर तसं आहे. ओके, छान. परत सरांची शिकवण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला? एकदम छान. म्हणजे मी याच्या आधी टायपिंगचे क्लास केले होते दुसऱ्या एका क्लासमध्ये. तर तिथं ते ज्यांचा क्लास होता ते आमच्याकडे बघायला येत नव्हते. जे ट्रेनर होते ते यायचे. ते पण 1-2 पॉइंट सांगितले झालं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला, म्हणजे मी टायपिंगचे लावले होते, त्याच्यात 27 का 28 काहीतरी लेसन होते. माझे 3 लेसन झाले आणि मग मला कळलं होतं का माझा पेपर आहे दुसऱ्या दिवशी. अरे वा वा, ओके, छान. ओके, तसं इथं म्हणजे आमचं सगळं झालं होतं. आणि नंतर पेपरच्या टायमिंगला पण ते कसे 2च तास बसून द्यायचे, लगेच जा तुम्ही. तसं आता आम्ही पेपर सुरू व्हायच्या आधी थोडी प्रॅक्टिस नव्हती. आम्ही 6 वाजेपर्यंत तर 10 वाजेपर्यंत बसत होतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे मॉर्निंगला की इव्हिनिंग मध्ये? इव्हिनिंगला. वाव, म्हणजे तुम्हाला असा एक चान्स मिळतोय की तुम्ही एक्झाम जर असेल तर तुम्ही 2-3 तास बसू शकता. तसं वेगळ्या क्लासमध्ये जर असेल तर ते लिमिटेड टाइम, 1 तास तर 1च तास लगेच तुम्ही उठून जा. तसं इथं आम्हाला कधीच वाटलं नाही. आम्ही जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत प्रॅक्टिस करतो. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की यार ते शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऐसा फॅमिली जैसे, हे वाक्य बरोबर आहे? हो सर, एकदम बरोबर आहे. नक्की? हे वाक्य मी वाचून दाखवलं म्हणून बरोबर आहे की जेन्युइन वाटतं तुम्हाला? नाही सर, जेन्युइन. तसं तुम्ही 6 महिने फील केलं तसं इथं? हो सर. येस, ओके, थँक्यू. सगळ्यात म्हणजे सर एकदम फॅमिली सारखं आहे. गणपतीत होणारे प्रोग्राम, आपण फेस्टिवल्स. ओके, फेस्टिवल. ते सगळे प्रोग्राम एकदम छान येतं. आणि आम्ही ते सगळे एन्जॉय केले मनापासून. आता आमचे क्लास संपलेत पण आम्ही हे दिवस खूप जास्त मिस करू. अरे वा, नाईस. येस, ओके, थँक्यू व्हेरी मच त्याबद्दल. सो म्हणजे असं कधी वाटलंच नाही की तुम्ही तुमच्या घरामधून तुम्ही शुभम कम्प्युटरला ट्रेनिंग घेण्यासाठी असं वाटलं, कधी कंपॅरिझन वाटलं की यार मी माझ्या घरीच ट्रेनिंग घेते, असं कधी वाटलं का तुम्हाला? असं वेगळं काहीच नाही वाटलं सर. असं वाटायचं सगळी एक फॅमिली आहे आणि आपण फॅमिलीतच येतो. वाव, थँक्यू त्याबद्दल. आणि सो तुमच्या कम्प्युटरच्या नॉलेजमध्ये वाढ झाली असं तुम्हाला वाटतं का? हो सर, खूप जास्त. ओके, बरं, कम्प्युटरच्या नॉलेज बरोबर तुम्हाला शुभम कम्प्युटरमधून अजून बाकी कोणती ट्रेनिंग दिली जाते की ज्यामुळे तुमच्या लाईफला एक वेगळ्या प्रकारचा मेसेज मिळतो?
मोटिवेशन दिलं जातं. हां हां. म्हणजे असं कोणत्या पण बाबतीत विचारलं तर तुम्ही खूप जास्त म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मोटिवेट करतात करिअर बद्दल. ओके. किंवा सगळ्याच बाबतीत. ओके. सो थँक्यू. आणि सो कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल? हां हां. सोनल मॅडम प्रश्न. हां आकाश विचारायचं. मी विचार तुला शुभम कम्प्युटर फॅमिलीचा अनुभव कसा वाटला? खूप छान. खूप म्हणजे खूप छान. खूप छान. पण काय काय देशील संदेश बाकीच्या मुलींना? का इथे येऊन काय भेटलं? तू कशी घडली इथे येऊन? म्हणजे बाकीच्या तुमच्या फ्रेंडला किंवा पुढच्या येणाऱ्या बॅचेस साठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता का? मी सगळ्यांना हाच मेसेज देऊ इच्छिते की त्यांनी दुसऱ्या इन्स्टिट्यूट पेक्षा शुभम कम्प्युटर्स जे आहेत इथं आल्यानंतर त्यांना एकदम फ्रीडम सगळं भेटेल. येस येस. ओके. थँक्यू व्हेरी मच. करिअर बद्दल योग्य मार्गदर्शन, मोटिवेशन सगळं म्हणजे एकाच ठिकाणी मिळेल. ओके डन. मॅडम तुम्हाला शुभम कम्प्युटरमध्ये किंवा सरांना काही ॲडवाइस करू इच्छित आहे का किंवा काही सजेशन देऊ इच्छित आहे इम्प्रूव्हमेंटसाठी? नाही सर, काहीच नाही. म्हणजे असं कोणती अशी बाजूच नाही का ज्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सजेशन देऊ. का बरं? तरी पण देऊ शकता असं तुम्हाला वाटतं का? नाही सर, काहीच गरज नाही. गरजच नाही. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. सो व्हेरी थँक्यू मॅडम. तुम्ही जे हे मी काही प्रश्न विचारले यामधून तुम्ही जो तुमचा छान फीडबॅक दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चित चांगलं यशस्वी व्हावं यासाठी मी तुम्हाला बेस्ट विशेष नाही तर वर्क फॉर विट करल पा. विश फॉर इट इम्पॉर्टंट नाही तर वर्क फॉर इट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर निश्चित तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक चांगला जॉब करावा यासाठी तुम्हाला ही संधी मिळू शकते. शुभम कम्प्युटरमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि तुम्ही पर्सनल ट्रायल करताल. ज्यावेळेस तुम्ही कुठेही तुम्हाला इन फ्युचरमध्ये जॉब करताल कोणताही प्रॉब्लेम जरी आला कम्प्युटरच्या रिलेटेड तर निश्चित तुम्ही आम्हाला शेअर करताल. 100% आम्ही तुम्हाला हेल्प आणि सपोर्ट करणार पहा. सो थँक्यू व्हेरी मच मॅडम. धन्यवाद.